मध्ये आपल्याला या लोकल ट्रेन मध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने फिरता येईल अशा प्रकारचं काम आपण करून दाखवलं। आता आपण बघा या मुंबईमध्ये ज्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण सुरू करतो, एक प्रकारे रस्त्यांचं जे जाळं आपण तयार करतोय, आपल्याला माहिती आहे कोस्टल रोड तर सगळ्यांना दिसतोय, त्या वेस्टर्न एक्सप्रेस वेवर हा कोस्टल रोड तर आपण दहीसर आणि तिथनं भाईंदर पर्यंत नेणार आहोत। पण आपला जो ईस्टर्न फ्रीवे आहे जो छेडानगरला जाऊन थांबलेला आहे, आता हा ईस्टर्न फ्रीवे देखील आम्ही पुढे आणणार आहोत, ठाण्यापर्यंत आणि तिथनं पुढे आमणेपर्यंत आणणार आहोत। आणि त्यामुळे आपला जो ईस्टर्न एक्सप्रेसवे आहे हा संपूर्ण ईस्टर्न एक्सप्रेसवे डिकंजेस्ट करण्याचं काम हे आपल्या या माध्यमातून होणार आहे। आणि मगाशी राम कदम यांनी सांगितलं ते देखील खरं आहे, तुम्हाला बीकेसीशी थेट जोडण्याकरता कुर्ला आणि घाटकोपर यांना जोडणारा 1635 कोटीचा केबल स्टेट ब्रिज आपण तयार करतो। एक सगळ्यात लांब 4.24 किलोमीटरचा हा केबल स्टेट ब्रिज की जो थेट कुर्ल्याच्या कल्पना टॉकीज पासनं तर घाटकोपरच्या दर्ग्यापर्यंत या ठिकाणी येईल। त्याची निविदा देखील जारी झाली आहे, त्याचं कामही आपण या ठिकाणी सुरू करतो। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जो ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही, एअरपोर्टला देखील आपण लवकर पोहोचू शकू। आपल्याला कल्पना आहे आपण ईस्ट वेस्ट लिंकच्या माध्यमातून मुलुंड पासनं गोरेगाव पर्यंत टनेल तयार करतो। या टनेलमुळे मुलुंड पासनं गोरेगाव पर्यंत जाण्याकरता ईस्ट पासनं वेस्ट पर्यंत जाण्याकरता केवळ काही मिनिटं आपल्याला लागतील, कुठलाही ट्रॅफिक त्या ठिकाणी असणार नाही। अशा पद्धतीनं हे काम देखील या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत आहे। आणि हे सगळं करत असताना मगाशी किरीटभाईंनी सांगितलं या मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं, 15 वर्षामध्ये त्यांच्या सरकारने 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली आणि 5 वर्षामध्ये तुमच्या भाजपा महायुतीच्या सरकारने मुंबईमध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता देऊन त्याचं काम सुरू केलं। 200 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे, उरलेल्या 275 किलोमीटरचं काम 2027, 2028 आणि 2029 मध्ये पूर्ण होईल। मुंबईच्या कुठल्याही भागातून कुठल्याही भागामध्ये मेट्रोने सबर्बन रेल्वेने आपल्याला जाता येईल अशा पद्धतीचं इंटिग्रेशन आम्ही करतोय। 2017 साली मी सांगितलं होतं की ज्यावेळी आम्ही हे ट्रान्सपोर्टेशनचं नेटवर्क उभं करू त्यावेळी एका सिंगल तिकिटावर आपल्याला मेट्रोतही जाता येईल, मोनोतही जाता येईल, सबर्बन रेल्वेतही जाता येईल आणि बेस्टच्या बसमध्येही जाता येईल। त्यावेळी लोकांना आश्चर्य वाटलं, लोकांना वाटलं इलेक्शन आहे म्हणून काहीतरी ठोकून राहिले। पण आज आपण मुंबई वन ॲप तयार केला, या ॲपवर एका सिंगल तिकिटामध्ये तुम्ही आता मेट्रोत, मोनोत, रेल्वेत, बेस्टमध्ये सगळीकडे प्रवास करू शकता।